नमस्कार. तर आजच्या दिवसाची छान सुरुवात हे फर्मेंट झालेलं पीठच बघून झाली. त्यामुळे नाश्तासुद्धा खूप छान झाला. सध्या उन्हाळा खूप वाढतोय, तर माझी आजी म्हणली की आता नाचणीचं पीठ भेटलं तर त्याच्या भाकरी नाहीतर काहीतरी बनवून खात जा, त्याच्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. आठवड्याभरापूर्वी त्यांनी 1 किलो असं नाचणीचं पीठ आणून ठेवलं होतं, पण त्याच्या भाकरी काही बनवल्या नव्हत्या आणि खोलल्यावर मला वाटतच नव्हतं की हे नाचणीचं पीठ आहे. कारण गावाकडे जे नाचणीचं पीठ असतं त्याचा कलर थोडा वेगळा असतो. हे बघितल्यावर वाटत होतं की बाजरीचं पीठ असेल आणि याच्या भाकरी होतील की नाही याची थोडी शंकाच होती. कारण मागे एकदा बाजरीचं पीठ आणलं होतं तेव्हा त्याच्या भाकरी अजिबात झाल्या नव्हत्या, फाटतच होत्या, भाकरी बडवताच येत नव्हती. त्यामुळे जरा शंका होती, पण ह्या पिठाची भाकरी छान झाली होती, फाटली नाही आणि कमी फुगलेली, पण ही भाकरी घडली त्यातच समाधान आहे. पण टेस्टला सुद्धा छान झाली होती. असं तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये काही ना काहीतरी नाचणीचं पिठापासून बनवून खात असता का, ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून काही उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे पदार्थ असतील तर ते सुद्धा नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच थँक्यू आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बाय.